साई ॲग्रो मशिनरी जिंतीनाका फलटण आपल्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या कुबोटा ट्रॅक्टर कुटुंबात आता आणखी एक शक्तिशाली सदस्य नवीन कुबोटा MU 4201 42 हॉर्स पॉवर ट्रॅक्टरचा विक्री शुभारंभ सोहळा बुधवार दिनांक 30 जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कुबोटा हेड सचिनजी राजमाने साहेब तसेच साई ॲग्रो मशिनरीचे सर्वेसर्वा प्रवीणजी शेळके साहेब व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात लॉन्चिंग कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी काय म्हणाले कुबोटा हेड सचिनजी राजमाने साहेब, साई ॲग्रो मशिनरीचे सर्वेसर्वा प्रवीणजी शेळके साहेब व नव्याने ट्रॅक्टर खरेदी केलेले शेतकरी पाहूया। शेतकरी बांधवांचं, कुबोटा ग्राहक मित्रांचं आणि आमच्या स्टाफचं देखील या ठिकाणी साई ॲग्रो इंडस्ट्रीज फलटण आणि एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड या संयुक्त परिवाराकडून आपलं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या MU 4201 अनावरण सोहळा म्हणजे याचं सादरीकरण आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालं आणि आजपासून हा ट्रॅक्टर आपल्या शेतकरी बांधवांसाठी विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे असं या ठिकाणी मी घोषित करतो। आजपासून या ट्रॅक्टरची विक्री व विक्री पश्चात सेवा ही आपल्या मेन शोरूम फलटण तसेच वडोज 3S ब्रँच, खंडाळा ब्रँच आणि दहिवडी ब्रँच या चारही आउटलेट्समधून चालू झालेलं आहे। आज या कार्यक्रमाला आपण म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन अगदी 2 दिवसातच आम्ही हे सगळं नियोजन करायला आमच्या टीमला सांगितलं आणि भोसले साहेब असतील किंवा धनंजय साहेब असतील किंवा इतर सगळेच टीम यांनी अगदी आपल्या सर्वांना मला वाटतं इन्व्हिटेशन व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलं आणि आपण त्या विनंतीला मान देऊन आपला वेळेत वेळ काढून आज या ठिकाणी आमचा आणि आमच्या टीमचा उत्साह वाढवण्यासाठी आलेला आहात। त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद देऊ इच्छितो। MU सिरीज जी आहे कुबोटाची, कारण कुबोटा म्हटलं की छोटे ट्रॅक्टर किंवा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरसाठी त्याची ओळख आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती की 21 आहे, 24 आहे, 34 आहे, 27 आहे, हे सगळे कुबोटाचे ट्रॅक्टर्स द्राक्ष बागेमध्ये मग डाळिंब असेल किंवा द्राक्ष बाग असेल, केळी असेल, मोसंबी असेल, संत्रा असेल किंवा इतर अद्रक हळद अशा पिकामध्ये देखील आंतरमशागतीची कामं आणि ऊस हे प्रामुख्याने जे आपल्या महाराष्ट्राचं कॅश क्रॉप आहे त्यासाठी देखील कुबोटाची छोटी ट्रॅक्टर खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी आज वापरत आहेत आणि त्याचा म्हणजे आपल्या शेतीसाठी उपयोग करून घेत आहे। तर त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑलरेडी आपण हॉर्टिकल्चर आणि जिथं इंटरकल्टिवेशनचं मेजर सेगमेंट आहे हे सगळं कव्हर केलेलं आहे। पण गेल्या 7 वर्षापासून कुबोटानी हायर HP ट्रॅक्टर्समध्ये देखील पदार्पण केलं। सर्वप्रथम आपण 2016ला MU 5501 5501 हा मॉडेल लॉन्च केला होता। तर 2016ला तो मॉडेल लॉन्च केला जानेवारीमध्ये आणि आज जवळपास 9 वर्ष झाले आणि अजून पुढं 7-8 वर्ष म्हणजे 15 वर्ष ॲडव्हान्स असलेली टेक्नॉलॉजी आपण 9 वर्षापूर्वी आपल्या 5501 मध्ये दिली। प्रामुख्याने 3 गोष्टी आपल्या 5501 किंवा 5502 आणि इव्हन 4501 आणि 4201 आता जो तुमच्या समोर सादर करतोय यामध्ये इतरांपेक्षा वेगळ्या आहेत। बाकी तुम्ही ओव्हरऑल सगळ्या ट्रॅक्टरची आपली बनावट बघितली तर तुमचं आपला जो प्लॅटफॉर्म आहे हा सगळा सुटसुटीत आहे। कुठलाही ड्रायव्हर उंच असेल, खुजा असेल किंवा शरीराने सडपातळ असेल किंवा जाड असेल तशा सगळ्या ऑपरेटरला आपला हा ट्रॅक्टर आरामात वर चढून चालवता येतो किंवा सुटसुटीत असा प्लॅटफॉर्म दिलेला आहे। सिंगल टिप स्टेअरिंग दिलेली, पॉवर स्टेअरिंग म्हणजे एका बोटावर आपली पॉवर स्टेअरिंग टर्न होऊ शकते। इतकं सेन्सिंग त्याचं चांगलं आहे कारण पॉवर स्टेअरिंगची पॉवर जी आहे ते ड्युअल ऍक्टिव्ह म्हणजे 2 सिलेंडरद्वारे 2 चाकाला त्याची पॉवर दिलेली आहे, सिंगल सिलेंडर नाहीये। बऱ्याच ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टेअरिंग असतात पण सिंगल स्टेअरिंगवर त्याचं म्हणजे सिंगल सिलेंडरवर त्याचं ऑपरेशन असतं, परिणामी पॉवर स्टेअरिंग तेवढी इफेक्टिव्ह राहत नाही। पण आपले ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टेअरिंग 2 सिलेंडर दिल्यामुळे आपण जागेवर ट्रॅक्टर वळवू शकता आणि शेताच्या बांधावर ज्यावेळेस आपण कुठलीही कामं शेतातली घेतो त्यावेळेस सगळ्यात जास्त याचा वापर होतो कारण आपल्याला कमी जागेत बांधाच्या शेवटी टर्न करून ट्रॅक्टर दुसऱ्या रो मध्ये घ्यायचा असतो, त्यावेळेस याचं तुम्हाला प्रामुख्याने अनुभव घेता येईल। तर पॉवर स्टेअरिंग आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे किंवा साइड शिफ्ट गिअर्स आहेत
त्यानंतर सिंगल टिप बोनट आहे, जे अगदी एका टिपवर तुमचं ओपन होतं कुठल्याही मेंटेनन्सच्या कामासाठी, किंवा ट्रॅक्टरचं ओव्हरऑल बनावट, कलर आणि अट्रॅक्शन, रुबाब ज्याला म्हणतो, जो आपल्याला शोभेल असा आपला कुबोटाचा रुबाब आहे किंवा कलर आहे, जो गावामध्ये अगदी 100मध्ये एक जरी ट्रॅक्टर असेल तरी अगदी 2 किलोमीटर 4 किलोमीटरहूनच सगळ्यांना दिसतं किंवा कुबोटा यायला, किंवा त्या गावात आपली एक आयडेंटिटी कुबोटावाले म्हणून होते सहसा. तर असा हा सुरेख आणि आकर्षक करल देखील आपण देतोय. तर या सगळ्या गोष्टी कुबोटामध्ये इतरांपेक्षा वेगळ्या आहेतच आहेत, पण प्रामुख्याने 3 टेक्निकल गोष्टी आहेत ज्या इतर ट्रॅक्टरमध्ये नाही आहेत, ज्या आपण 9 वर्षापूर्वी 5501 मध्ये दिल्या, किंवा 2017 नंतर 45 टू व्हील 4 व्हील आणि 55 4 व्हील मध्ये देखील दिल्या, आणि आता 2021ला आपण 5502 हा जो मॉडेल बाहेर उभा आहे तो लॉन्च केला गडकरी साहेबांच्या हस्ते, तर त्या ट्रॅक्टर्समध्ये देखील दिलेला आहे. त्या गोष्टी कुठल्या? सर्वात महत्वाचं, ट्रॅक्टर म्हणजे हे शेतकामाची मशीन आहे. ट्रॅक्टर आणि कारमध्ये जर आपण प्रामुख्याने फरक आणून बोला तर ट्रॅक्टरचं इंजन एका मिनिटाला साधारणतः 1600, 1800 किंवा 2000 RPM, RPM म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट, म्हणजे 60 सेकंदामध्ये जर 1800 RPM तुमचं इंजन फिरत असेल, म्हणजे तुमच्या फ्लायव्हील, इंजनची फ्लायव्हील जे आहे ते 1800 फेऱ्या घेते. म्हणजे विचार करा की एका सेकंदाला जवळपास 30 फेऱ्या झाल्या. एका सेकंदाला 30 फेऱ्या, म्हणजे सेकंद मी बोलतोय तोपर्यंत सेकंद होतोय, पण तेवढ्या वेळात 30 फेऱ्या जर घेत असेल तर इंजन किती फास्ट फिरत असतं. आणि क्रँकशाफ्टवर लागलेले पिस्टन जे खालीवर आपले क्रँकशाफ्टच्या माध्यमातून पॉवर निर्माण करण्याचं काम करत असतात, जे हवा आत घेतात, इंधनाचं हवेचं मिश्रण करतात, त्यानंतर पॉवर स्ट्रोक तयार करतात आणि गॅसेस बाहेर सोडतात जे वॉल्वच्या माध्यमातून. तर ते पिस्टन जे खालीवर होण्याचं काम आहे ते किती फास्ट होत असेल, कारण एका सेकंदात तुमची फ्लायव्हील हे 30 वेळेस फिरते, म्हणजे त्या ठिकाणी व्हायब्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. आता कारचं इंजन देखील आपण बघतो की RPM 1800 वर जातं, ज्यावेळेस आपण 60-70च्या स्पीडला असतो. कार देखील तेवढीच इंजन पळतं, पण कारमध्ये आपल्याला व्हायब्रेशन जाणवत नाही. का? तर कारला काय की स्पीड दिलेली आहे. कार ही डिस्टन्स कव्हर करायची मशीन आहे, आणि ट्रॅक्टर हे पॉवर तयार करायची. ट्रॅक्टरला तेवढी स्पीड नाहीये. ट्रॅक्टरचं पॉवरचं रूपांतरण सगळं टॉर्कमध्ये केलेलं आहे, स्पीडमध्ये न देता. कार सस्पेन्शन असतं, स्पीड असते, त्यामुळे आपल्याला रोडनं फास्ट जातो, आपल्या शरीराला तेवढे व्हायब्रेशन जाणवत नाहीत. पण ट्रॅक्टरचं इंजन तेवढ्याच RPM न चालतं, आणि जेवढी इंजन ते ताकद निर्माण करतं ते न स्पीड असल्यामुळे किंवा सस्पेन्शन असल्यामुळे त्या ठिकाणी ते जम्प करतं आणि व्हायब्रेशन तयार होतात. परिणामी आपला जो ऑपरेटर ड्रायव्हर आहे त्याला आपल्या पाठीच्या कण्याला त्याचा त्रास होतो किंवा तो व्हायब्रेशनमुळे थकवा येतो. आता ट्रॅक्टरचं व्हायब्रेशन तयार होण्याचं कारण म्हणजे पॉवरला आपण टॉर्कमध्ये कन्वर्ट केले. सगळी पॉवर आपण टायरच्या मागच्या टायर्सला, ट्रॅक्शन टायर्स कशामुळे असतात ट्रॅक्टरचे मोठे, तर त्या ठिकाणी ट्रॅक्शन टॉर्क तयार केला जातो. सगळी पॉवर टॉर्कमध्ये रूपांतरित होऊन त्याची HP, ड्रॉबर HP, जिथं आपण इम्प्लिमेंट लावत असतो, प्लाऊ आहे किंवा रोटावेटर आहे किंवा अजून कुठली इम्प्लिमेंट ड्रॉबरला आपण चालवतो, ते सगळे इम्प्लिमेंट ड्रॉबर HPच्या माध्यमातून चालत असतात. काही इम्प्लिमेंट आपण PTOच्या माध्यमातून चालवतो, थ्रेशर आहे, मल्चर आहे किंवा अजून कुठले जनरेटर वगैरे, तर ती देखील PTO HP आपण त्या ठिकाणी वापरतो. आणि काही ट्रेलर सारखे इम्प्लिमेंट ड्रॉबरला आपण हुक लावून पुल करत असतो. तर या सगळ्या वेगवेगळ्या कामासाठी, म्हणजे ड्रॉबरच्या सहाय्याने घेणारे कामं, PTOच्या सहाय्याने घेणारी कामं आणि हिचच्या सहाय्याने घेणारी कामं, याच्यासाठी ट्रॅक्टरची पॉवर हे टायरच्या माध्यमातून टॉर्क तयार करून इम्प्लिमेंट पर्यंत जात असते. म्हणून ट्रॅक्टर हे स्पीड नसून पॉवर तयार करणारं यंत्र किंवा मशीन आहे. आता ह्या व्हायब्रेशनचं आपल्या कुबोटामध्ये आपण नील व्हायब्रेशन किंवा लो व्हायब्रेशन म्हणून प्रमोशन करतो, किंवा शेतकरी अनुभव घेतात की कुबोटामध्ये व्हायब्रेशन खूप कमी आहे. 1500-1600 RPM ला जर ट्रॅक्टर असेल तर अगदी हा माझ्या खिशात जो पेन आहे तो पेन देखील पडत नाही, किंवा पाण्याचा ग्लास किंवा बॉटल ठेवली तर पाणी हल्ल्याला दिसत नाही. आपला जर आपण ड्रायव्हिंग टेस्ट ड्राईव्ह घेतली तर चेहरा आरशामध्ये स्पष्ट दिसतो तुम्हाला, ट्रॅक्टर रन होतात. इतर ट्रॅक्टरमध्ये झिकझॅक होतं. तर आपलं व्हायब्रेशन का कमी? मी ज्या 3 गोष्टी सांगतो त्यातली पहिली गोष्ट आहे जी या ठिकाणी प्रवीण साहेबांनी याच्यामध्ये मेन्शन केली, पहा, बॅलन्सर शाफ्ट. जे फ्लायव्हील अशी फिरत असते क्रँकशाफ्टला, त्याच्या बाजूला आपण असे 2 बॅलन्सर शाफ्ट दिलेले, आणि ते उलट्या दिशेने फिरतात. आणि ते काय करतात, ट्रॅक्टरचे कंपन जवळपास 70 ते 80% कंपन त्या ठिकाणी शोषण करून घेतात. तर आता ह्या टेक्नॉलॉजीची किंमत जवळपास 40 ते 50 हजार रुपये जास्त आहे.
जे इतर ट्रॅक्टरमध्ये नाहीये. इतर ट्रॅक्टरमध्ये देखील व्हायब्रेशन कमी करण्यासाठी टेक्नॉलॉजी दिली जाते, पण ते डॅम्पर म्हणजे जसं जुन्या काळात बोलेरो वगैरे गाड्याला पाटे यायचे पाटे, तशा पद्धतीचे डॅम्पर त्या ठिकाणी असतात जे हार्ड रबरचे बनवलेले असतात. तर ते डॅम्पर त्या ठिकाणी व्हायब्रेशन कमी करायचं काम करतात, पण डॅम्परनं तुमचं टोटल व्हायब्रेशन कमी होत नाही किंवा नील होत नाही. जवळपास 60 ते 70% कंपन्या तशीच राहतात. पण आपल्या केसमध्ये बॅलन्सर शाफ्ट ही सगळ्यात हायटेक टेक्नॉलॉजी आपण दिलेली आहे. 42 असेल, 45 असेल, 50 असेल, 55 सगळ्यामध्ये. आणि मग ते बॅलन्सर शाफ्ट तुमचे 70% कंपन्या तिथंच शोषण करून घेतात. बाहेर येईपर्यंत अजून 20% कंपन्या कमी होतात. इतर ट्रॅक्टरमध्ये तयार झालेले 70% कंपन्या बाहेर येतात. आपल्या केसमध्ये ते 10 किंवा 20%च बाहेर येतात. म्हणून आपला ऑपरेटर, कुबोटा चालवणारा ड्रायव्हर किंवा शेतकरी हा 12 तास कुबोटा कंटिन्यू चालू शकला तरी तो थकत नाही. टेस्ट ड्राईव्ह मध्ये वापरता किंवा पाण्याची बॉटल किंवा ग्लास ठेवून जरी बघितला तरी तुम्हाला ते जाणवल. परिणामी आपले कंपन्या त्या ठिकाणी शोषित करून घेतली जातात. दुसरं आहे ह्याच्यामध्ये ECDS इंजिन आहे. टेक्नॉलॉजी असल्यामुळं यामध्ये काय होतं की आपल्या पिस्टनला जे डिझेलचा सप्लाय छोटी छोटी आहे मध्ये डोक्यावर 90 डिग्रीमध्ये येतो. इतर ह्याच्यामध्ये तो 45 डिग्रीमध्ये असा स्प्रे त्याचा मारला जातो. पिस्टन जे आहेत आपले आता 4 पिस्टन, 4 सिलेंडर, आणि या हेडवर कुठल्याही दुसऱ्या ह्याच्यामध्ये नोझल मधून असा स्प्रे मारला जातो. तर तो स्प्रे चारही बाजूने त्याचं म्हणजे पांगण्यासाठी ते डिझेल आणि हवा आणि त्याचं मिश्रण व्हायला फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा वेळ जातो. आणि असं 45 डिग्रीमध्ये मारलेलं इंधन हे प्रॉपरली तेवढं 100% न जळता काही त्याचा भाग ब्लॅक स्मोक म्हणजे काळ्या धुराच्या स्वरूपात बाहेर पडतो. परिणामी ॲव्हरेज आपलं तेवढं येत नाही. आपल्या केसमध्ये हे डायरेक्ट ECDS म्हणजे तुमच्या पिस्टनच्या हेडवर 90 डिग्रीमध्ये असा स्प्रे जातो. म्हणून चारी बाजून आलेली हवा आणि इंधन याचं प्रॉपर मिश्रण होऊन तुमचं 99% डिझेल चांगलं जळतं आणि फार कमी प्रमाणात म्हणजे 1%च काळ्या धुराच्या स्वरूपात डिझेल तुमचं बाहेर पडत असेल. म्हणून आपल्या कुबोटाचं ॲव्हरेज इतर ट्रॅक्टरपेक्षा कुठल्याही कामामध्ये जवळपास 600 ते 750 मिली आपला कुबोटा वाचतो. आता हे आपण म्हणजे ग्राहक जे शेतकरी वापरतायत किंवा कंपनीचे अधिकारी किंवा विक्री प्रतिनिधी यांनी सांगून जमत नाही. समजा कुणाला वापरण्यावर, कुणाच्या गेअरवर, कुणाच्या मातीवर किंवा कुणाच्या कुठलं ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर ॲव्हरेज चेंज होऊ शकतं. पण हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सांगतंय, भारत सरकार. ते कसं तर जेवढे काही ट्रॅक्टर बनवल्यानंतर मॉडेल बाजारात येतात, जसं आपला 42 आहे, याचं पहिलं 6 महिने पहिलं जवळपास त्याचं सेंट्रल फार्म मशिनरी ट्रेनिंग टेस्टिंग इन्स्टिट्यूट आहे मध्य प्रदेशला, बुधनीमध्ये. त्या ठिकाणी चाचण्या केल्या जातात. गव्हर्नमेंट त्याची तपासणी करतं. वेगवेगळ्या कामं घेतली जातात. किती HP डिलिव्हर करतं, किती इंधन खातं आणि एका तासाला 1 किलोवॅट पॉवर तयार करण्यासाठी किती ग्रॅम डिझेल जळतं या आधारावर त्यांनी SFC म्हणजे स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन हे काढलं जातं. आणि त्याची रिडिंग जे आहे, मोजमाप जे आहे, माहिती जी आहे ते वेबसाईटवर गव्हर्नमेंटच्या असते ब्ल्यू बुकमध्ये. पुन्हा सेंट्रल फार्म ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीला ते सबसिडीच्या लिस्टमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करताना येते. आणि ट्रॅक्टरच्या तुमच्या या साईडला जे इंजन चॅसिस प्लेट असते त्याच्यावर देखील त्याची माहिती SFCची कंपल्सरी सगळ्या कंपन्यांना द्यायला लावतात. त्यामुळे ट्रॅक्टर घेतल्यास आपण ही प्लेट जरी बघितली तर त्यामध्ये आपल्या 45ची SFC ही महिंद्रा 575 किंवा जॉन डियर 5045 पेक्षा कमी आहे. म्हणजे तुमचा 45चा त्यांच्यापेक्षा डिझेल कमी खातो, वापरतो. आणि मग जर आज तासाला 600 मिली किंवा 750 मिली असेल तर 8 तास ट्रॅक्टर चालला तर जवळपास तुमचं 750 मिली प्रमाणे जरी बघितलं तर 6 लिटर डिझेल आहे. तर 20 दिवस ट्रॅक्टर तुमचा चालला महिन्यामध्ये तर 120 लिटर डिझेल म्हणजे जवळपास 9 ते 10 हजार रुपयाचं डिझेल हा एका महिन्यामध्ये तुमचं सेव्हिंग होऊ शकतं. वर्षभरात 8च महिने ट्रॅक्टर चालला म्हणजे दिवसाला 8 तास, महिन्यात 20 दिवस आणि वर्षाला 8च महिने, 4 महिने बसून राहू द्या तरी तुमचं 80 ते 1 लाख रुपये एवढं डिझेल ह्या आपल्या ECDS टेक्नॉलॉजीमुळे वाचतं. म्हणजे बँकेचा 1 हप्ता आपला कव्हर होतो. आणि तिसरं 55 आणि 50 मध्ये आपल्या
4 वॉल टेक्नॉलॉजी आहे. प्रवीण साहेबांनी सांगितली तसं प्रत्येक इंजनला 4 वॉल असतात किंवा 2 वॉल असतात. पॉवर हवामध्ये घेतात, इंधनाचं मिश्रण करतात, पॉवर तयार करतात आणि गॅसेस बाहेर सोडतात. इनलेट, कंबशन, पॉवर आणि एक्झॉस्ट अशा पद्धतीने ते इंजन वॉल काम करत असतात. तर आपल्या इथं काय केलंय, आपल्या प्रत्येक सिलेंडरला 4 वॉल दिले 55 आणि 50 मध्ये, ज्यामुळं त्या इंडिपेंडंट सिलेंडरला 4 वॉल असल्यामुळं त्याची पॉवर खूप चांगल्या पद्धतीने तयार होती आणि आपल्या ट्रॅक्टरचा बॅकअप टॉर्क जो आहे, चढायला ज्यावेळेस ट्रॅक्टर ऊस घेऊन जातो त्यावेळेस आपला ट्रॅक्टर मोसम तोडत नाही, मोसम म्हणतो आपण ग्रामीण भाषेमध्ये, किंवा टर्नला ट्रॅक्टरचा आरपीएम ड्रॉप होत नाही कुठल्याही कामामध्ये. याचं कारण म्हणजे आपला बॅकअप टॉर्क खूप चांगला आहे त्या 4 वॉल टेक्नॉलॉजी. आणि 45 किंवा 42 मध्ये देखील तुमचं KQ4P जे 3 पिस्टन असलेलं रिंग असलेलं इंजन आहे, त्यामुळं याचं ॲव्हरेज आणि पॉवर या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने परफॉर्म होतात. कुबोटा आपल्या सर्वांना माहिती आहे की कंपनी जपानची आहे. 130 वर्षापासून 40 वर्षापासून या कंपनीचं जगभरात काम आहे. 100हून अधिक देशात यांचे उत्पादनं जातात. 40हून अधिक देशात यांच्या फॅक्टरी आहेत. भारतात येऊन याला 15 वर्ष झाले. एका मॉडेलनी जसं प्रवीण साहेबांनी सांगितलं सुरुवात केली ती आता जवळपास 21 मध्ये आपल्याकडे 21 नॅरो, 21 ऑप्शनल, 21 बिग टायर असे 3 मॉडेल आहेत. 24 मध्ये 24 नॅरो आणि 24 रेग्युलर असे 2 आहेत. 27 मध्ये रेग्युलर आणि TT म्हणजे ट्यूबलेस टायरचं देखील मॉडेल आपण देतो बिग टायरमध्ये, असे 2 आहेत. पुन्हा 34 HP भात शेतीसाठी आणि हॉर्टिकल्चरसाठी कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर आपण देतो बनवून, रेग्युलर पण देतो. L3408, पुन्हा L4508 म्हणून एक अजून लाईट वेट ट्रॅक्टर येतो. पुन्हा MU सिरीजमध्ये आपल्याकडे आता 42 टू व्हील 4 व्हील, 45 टू व्हील 4 व्हील आणि 55 टू व्हील 4 व्हील असे 6 मॉडेल येतात. जवळपास आपल्याकडे आता 13 ते 15 मॉडेल तयार आहेत कंपनीकडे, जे एका मॉडेलपासून सुरुवात झाली. तर कंपनीचा हा प्रवास केवळ तुमच्या सहकार्यामुळे किंवा साथीमुळे आहे. तुम्ही नवीन ब्रँड असतानाही विश्वास दाखवला. आपल्या ट्रॅक्टरच्या किमती इतरांपेक्षा निश्चित थोड्या जास्त आहेत. कारण काय, बाजारामध्ये बघा 24 कॅरेटचं गोल्ड असतं, 22 कॅरेटचं असतं ना 18 कॅरेटचं. 24 कॅरेटच्या गोल्डला 18 किंवा 22 पेक्षा 10,000 रुपये कॅरेट तुमचा रेट तोडायला जास्त असतो. तसं हे 24 कॅरेट गोल्ड आहे. त्यामुळे तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट, लाईफ टाईम रिटर्न. म्हणजे एकदा आपल्याला गुंतवणूक करायची, पण तासाला डिझेल वाचणार आहे. तुमच्या पाठीच्या कण्याला त्रास होणार नाही. आपला ऑपरेटर हा तंदुरुस्त राहील, जे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शरीराची काळजी घेतो. जपानच्या कुठल्याही कंपन्या घेतो. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुमचं सोनी कंपनी आहे. आज 25 वर्षापूर्वी कुठली टीव्ही असेल तर त्याचं कलरची क्वालिटी, साऊंडची क्वालिटी, पिक्चरची क्वालिटी आजही जशाच तसे भेटते. टू व्हीलरमध्ये होंडा आहे. होंडाच्या सगळ्या मोटरसायकल्स आज पॉवरफुल आणि मायलेजसाठी चांगल्या वापरल्यात. 4 व्हीलरमध्ये टोयोटो आहे. इनोवा गाडी 500 किलोमीटर चाललं तरी तुम्हाला थकवा जाणवत. सेम पद्धतीने ट्रॅक्टर आहे. अशी ही जपानी कंपनीची ओळख आहे. आज आपण 15 वर्षापासून खूप मोठा प्रवास तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केलेला आहे. आणि शेळके ॲग्रो देखील आमच्या पहिल्या भारतातल्या 5 डीलरशिपमधली एक डीलरशिप आहे सातारा जिल्ह्यातली. तर त्यांचा प्रवास देखील कुबोटा सोबतचा खूप चांगला आहे. जवळपास मला वाटतं आता 3,500 ट्रॅक्टर आपले सातारा जिल्ह्यात चालत असतील. आणि आपण या 4 तालुक्यासाठी ही शोरूम जवळपास 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी ओपन केलं होतं. आणि आता याला कोड देखील वेगळा दिलाय. डीलरशिप पूर्ण 4 तालुक्याची वेगळी शेळके ॲग्रो इंडस्ट्रीच्याच अंडर साई ॲग्रो मशिनरी नावाने केलेली आहे. तर या ठिकाणून आपल्याला सगळ्या सुविधा भविष्यात भेटतील. आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने हा जो 4201 प्रॉडक्ट आपल्या सर्व लॉन्च केलेला आहे, याची खासियत म्हणजे याला इंजन जे आहे ते 45 HP दिलेलं आहे. त्यामुळं ताकद त्या प्रमाणात तशीच भेटणार आहे तुम्हाला. बाकी लुक आहे किंवा बाकीच्या सगळे फीचर्स आहेत. पुन्हा तुमचं हे आहे टायर साईज फक्त त्याला 13.6 दिलेली आहे. अदरवाईज हा 45 म्हणजे 40 ते 44 HP सेगमेंटमध्ये सगळे कामं तुमचे तो आरामात करेल. आणि आनंदाची बाब म्हणजे याची इंट्रोडक्टरी ऑफर प्राइस ही आज 31 जुलैपर्यंत जे बुकिंग आमच्याकडे येत आहेत सगळीकडे महाराष्ट्रातून किंवा पॅन इंडियामधून, त्यांच्यासाठी आपण ऑन रोड 7,75,000 ही प्राइस ठेवलेली, जे 45 HP पेक्षा 50,000 रुपये कमी आहे. तुम्हाला हा त्याचंच काम, तेवढीच ताकद 50,000 स्वस्त किमतीमध्ये आज आपल्या सर्वांना भेटणार आहे. 775 मध्ये ऑन रोड इन्क्लुडिंग ॲक्सेसरीज, अंडर RTO इन्शुरन्स वगैरे सगळं राहील. तर माझं सर्वांना आव्हान आहे की या स्कीमचा सगळ्यांनी लाभ घ्या. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला किंवा गावातील शेजारींना याची कल्पना द्या. आणि कुबोटाचे प्रॉडक्ट जसे आपण आजपर्यंत विकण्यामध्ये सहकार्य केले किंवा प्रमोट करण्यामध्ये आपण मोलाची भूमिका निभावलात,
तशीच भूमिका भविष्यातही आपण सर्व निभावाल आणि आमच्या टीमला साथ द्याल अशी मी आशा बाळगतो. आज या ठिकाणी येऊन हे कार्यक्रमाची तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी उत्साह तुम्ही वाढवला आणि आमच्या पूर्ण टीमला देखील एक सीझनच्या आधी एक बूस्ट दिला. त्याबद्दल परत एकदा तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि साई ॲग्रो मशिनरीची टीम पूर्ण बसे साहेब आणि सगळी टीम यांचं देखील कमी वेळात चांगला कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्याबद्दल कौतुक करतो. प्रवीणजी त्यांनी देखील मंथएंड असताना दोन्ही ठिकाणी उपस्थिती ठेवून दोन्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करून घेतले आणि महाराष्ट्रातले पहिले 2 अनावरण सोहळे आपण सातारा जिल्ह्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीतून करतोय. त्यामुळं येणारा काळ जो आहे तो निश्चितच आपल्या सर्वांसाठी यशदायक असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि रजा घेतो. थँक्यू. इंडस्ट्रीज आज तुम्हाला बघितलं असेल तर इथं साई ॲग्रो मशिनरी दिसलं असेल तर ते एक सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक मला सांगायला आनंद वाटतं की शेळके ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीची स्थापना ही आपली 1994 साली झालेली होती आणि त्याच्यामध्ये आपण पूर्वी ट्रेलर्स, डम्पिंग ट्रेलर आणि अवजारं तयार करत होतो. तदनंतर जेव्हा कुबोटा इंडिया कंपनी ही भारतामध्ये आली 2010 साली आणि त्यावेळेस आपण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रातले सर्वात प्रथम 3 डीलर मधले आपले 3रे डीलर होण्याचा बहुमान आपल्याला मिळालेला आहे आणि आपण 2011 सालापासून शेळके ॲग्रो इंडस्ट्रीजच्या खाली आपण हा कुबोटा ट्रॅक्टर विक्री आणि सर्व्हिसचा व्यवसाय सुरू केला. तर ह्या करताना आज अखेर तुम्हाला सर्वांना सांगण्यास मला आनंद वाटतो की ह्या 12, 15, 13 वर्षामध्ये आपण 3,500 ट्रॅक्टर विकलेले आहेत आणि हे पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये. कुबोटा ट्रॅक्टर्स हे नाव शेतकऱ्यांना पहिल्यांदा सांगणं आणि त्याची टेक्नॉलॉजी काय, कारण की आपल्याकडे काय की ट्रॅक्टर म्हणले की आपण नांगरट करणे आणि फनपाळी मारणे हाच आपला एक उद्देश होता. मागील 10 वर्षात रोटावेटरचं प्रमाण वापरण्याचं काम झालं, पण आजची परिस्थिती अशी आहे की सोल्युशन, कारण की मजुरांची समस्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक छोट्या म्हणजे आपण पिकांचं पण अंतर त्याप्रमाणेच ठेवायला लागलं जशी ट्रॅक्टरची रुंदी. तुम्ही बघा पिकांमध्ये पद्धती, पेरणी, तुमची लागण ही सगळे आपण जशी यांत्रिकीकरण आहे तशा पद्धतीने काम करतो. तर पहिल्यांदा कुबोटा कंपनीचा B2420 आला की जो द्राक्ष बागायतदार, डाळिंब बागायतदार आणि या सर्वांना स्प्रेइंग ही मोठी समस्या होती की प्रत्येक वेळी स्प्रे करणे हा माणसाने शक्य नव्हतं. त्या काळी फक्त एकच छोटा ट्रॅक्टर होता मित्सुबिशी कंपनीचा VST 18 HP, पण त्यामध्ये कंपनीने हा 24 HP आणला आणि ह्या ट्रॅक्टरला भरपूर लोकांनी प्रेम दिला आणि याच्यामध्ये अत्यंत चांगली विक्री झाली आणि यामध्ये आपण यशस्वी झालो की पहिले 100 ट्रॅक्टर फक्त पहिल्या 4 महिन्यामध्ये आपण ट्रॅक्टर्स हे विक्री करून 6 महिन्यामध्येच आपण हा विक्रीचा टप्पा पार केलेला आणि त्याच्यानंतर जशी गरज राहिली मग नंतर काय आलं की ऊस शेतीचं प्रमाण वाढलं, लोकांना 4 फुटी सरी आली, 5 फुटी सरी आली, मधली मशागत करण्याकरता ट्रॅक्टर लागत होते. जेव्हा आम्ही शेतकऱ्यांकडे जायचो, फील्डवर भेटायचो, त्यावेळेस शेतकऱ्यांचे की आपल्याला मध्ये ट्रॅक्टर, कारण की ही आंतर मशागत करणे हे फार मोठे भर घालणे, बैलांचं प्रमाण कमी होत होतं आणि ट्रॅक्टर 18 HP चे ट्रॅक्टर जे मार्केटमध्ये होते VST मित्सुबिशी त्याचे ट्रॅक्टर गरम व्हायचे, ट्रॅक्टर त्याचा परफॉर्मन्स तेवढा नव्हता आणि वेटिंग 6-6 महिने होते. मग त्याला 24-20 पर्याय आला, नंतर 21 HP आला, 24-41 आला, 2019 साली कंपनीनं 18 साली ना सर निओ स्टार सिरीज 2018 साली आली, 27 HP मार्केटमध्ये आला. त्याच्यानंतर MU सिरीज आला की ज्याच्यामध्ये आपलं भारतीय बाजारपेठ ही 2 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरची होती आणि कुबोटाची टेक्नॉलॉजी ही 4 व्हील ड्राईव्ह टेक्नॉलॉजी होती. मग त्याच्यामध्ये कंपनीनं 2 व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्ह 45 HP, 55 HP, 50 HP अशी रेंज आणली. आज आपल्या आता काय आलेलं ट्रॅक्टर ही व्यवसाय, म्हणजे इथं बरेचसे शेतकरी की पूर्वी कसे गावात एक 10 ट्रॅक्टर असायची, ते मशागत करायचे, भाडे तत्वावर कामं करायची. पण आज हवामानाची अनियमितता आणि सर्व गोष्टींचं सांगड घालून प्रत्येकाला वेळ नाहीये की दुसऱ्याच्या ह्याच्यात जाणं करणं, त्यामुळे घरोघरी ट्रॅक्टर ही गरज झालेली आहे. जशी 2 व्हीलर आहे तशी ट्रॅक्टरची ही आपल्या शेतीचं काम आपणच करावे, मशागत करावी आणि आपल्या वेळेला तो उपलब्ध व्हावा हे उद्देश झालेला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर ही सध्या गरज आहे आणि ही गरज लक्षात घेऊनच मोठा ट्रॅक्टर जास्त घेतला, छोटा घेतला तर काम होत नाही. मग 42 HP ची जी त्यामध्ये ग्राहकांची गरज ओळखून हा छोटा ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये आपण 45 आहे, 55 आहे, 50 आहे, तर हा आपण 42 HP ट्रॅक्टर आज इथे
विक्री शुभारंभ करत आहोत. 2 दिवसापूर्वीच आम्ही सातारमध्ये केला. तिथं लॉन्चिंगलाच आपल्याकडे बुकिंग झाले. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि जेवढे जास्तीत जास्त ट्रॅक्टर्स, तर हे एक तंत्रज्ञान आहे. म्हणजे आता कुबोटा ट्रॅक्टर मध्ये वेगळं काय आहे तुम्हाला वाटेल तर की ह्याचं महत्वाचं इंजिन की जे कुबोटा कंपनी स्वतः बनवते आणि हे जे इंजिन आहे ते व्हायब्रेशन फ्री इंजिन आहे. म्हणजे हे ह्युमन टेक्नॉलॉजीवर झालेलं आहे. आता तुम्ही इथं बरेचसे इथं 55 HP वापरतायत, 45 वापरतायत, 21. तुम्हाला फरक जाणवत असेल की हा ट्रॅक्टर तुम्ही कंटिन्यू 12 तास चालवला तरी तुम्हाला त्याचा थकवा जाणवत नाही. नाहीतर पूर्वी ट्रॅक्टर चालवला की तो संध्याकाळी माणूस काय करतो ते तुम्हाला माहितीच आहे. तर ड्रायव्हर म्हणतो चला आता माझे मालक व्यवस्था करा. तर ही गोष्ट झाली कारण की तो थकवाच, ते व्हायब्रेशन तुमच्या बॉडीमध्ये येतात आणि बॉडीत व्हायब्रेशन आले की तुमचा शरीर थकून जाणार, तुम्हाला त्रास होणार. बघा बऱ्याचशा ड्रायव्हरांना मणक्याचे त्रास होतात. तर ह्याला हीच ह्युमन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे की ते व्हायब्रेशनचे स्टेअरिंग मधनं आपल्या शरीरात येतात. ते व्हायब्रेशन पूर्ण आपल्या ट्रॅक्टरमध्ये जो शाफ्ट दिलेला आहे, बॅलेन्सर शाफ्ट, त्यामुळे ते व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये येत नाही. त्यामुळे हा ट्रॅक्टर तुम्हाला चालवण्यास इझी राहतो. दुसरी गोष्ट डिझेलची बचत. आज गोष्ट काय आहे की डिझेल ही एकमेव गोष्ट आहे की गेल्या 10 ते 15 वर्षात आपण बघितलंय की डिझेल हे दरवर्षी वाढतच चाललेले आणि हे दर काय थांबणार नाहीयेत ऑइलचे रेट. त्यामुळे डिझेल, मग तुम्ही काय करू शकता तर कमीत कमी डिझेलमध्ये तेवढी ताकद मिळवू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे इंजिन पाहिजे की जे आता बघा पूर्वी आपण 4 व्हीलर बघितली तर आपले 10 किलोमीटरच्या वर ऍव्हरेज देत नव्हती, पण आजच्या नवीन 4 व्हीलर्स तुम्ही बघितला तर 25 ते 30 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. तर हे कशामुळे CRDI इंजिन, नवीन इंजिन, याच्यामुळे त्याची टेक्नॉलॉजी वाढली. 2 व्हीलर मध्ये पण तसंच आहे. तसंच ट्रॅक्टर मध्ये सुद्धा की ट्रॅक्टर मध्ये आपल्या ट्रॅक्टरला 4 व्हॉल्व इंजिन, बॅलेन्सर शाफ्ट, तुमचे KQDS इंजिन, हे सगळे फीचर्स दिल्यामुळे तुम्हाला मायलेज चांगलं मिळते, स्पीड चांगलं मिळते, PTO पॉवर चांगली मिळते. त्यामुळे तुमची अवजार, कोणतीही अवजार कोणत्याही शेती पिकामध्ये तुम्ही चालवा, तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स हा चांगला मिळेल. तर ह्या गोष्टी सगळ्याची सांगड घालून कुबोटा कंपनीने दिलेले आणि शेळके ॲग्रो इंडस्ट्रीजने आज ह्या सर्व जो ग्राहकांचा प्रवास, एक म्हणजे मी पहिल्यापासून याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो की एक ट्रॅक्टर पहिला विकण्यापासून, आणि पहिला ट्रॅक्टर मला आनंद वाटतो की पहिला ट्रॅक्टर आपल्या फलटण तालुक्यातच दिलेला आम्ही. निंबळक मध्ये बनकर म्हणून आहेत आमचे ग्राहक, तर त्यांनी आबी 24-20 पहिला ट्रॅक्टर घेतला, बुकिंग करून ते 3 महिने थांबले. म्हणजे पहिल्या ट्रॅक्टरची सुरुवात आपल्या फलटण तालुक्यातूनच झालेली. नुकतेच ते आलेत, बनकर नाव काढले की हजर झाले. तर त्यांचं जरा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. फार अनुभवी आहेत, स्वतः शेती करतात आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग करतात. त्यांनी पहिला ट्रॅक्टर घेतला, त्याचा तो यशस्वी, त्यांच्या रेफरन्सेसने आम्ही बरेचसे ट्रॅक्टर दिलेले. तर असा हा टेक्नॉलॉजी युक्त ट्रॅक्टर आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी काय असते ते तुम्हाला बघा, एक साधं उदाहरण देतो की आपण टोयोटा इनोवा मध्ये बसल्यावर जो आराम आणि आनंद आहे तो तुम्हाला दुसऱ्या बोलेरो मध्ये बसल्यावर तो मिळणार नाही, हे लक्षात. म्हणजे हा फरक जाणवतो तुम्हाला कधी, जेव्हा तुम्ही दोन्हीची तुलना करता. तेव्हा तुम्ही इथून तिरुपतीला गेला तरी तुम्हाला त्याच्यात जो थकवा जाणवणार नाही, कारण की का तर 0 व्हायब्रेशन. तर तसंच हा जपानी तंत्रज्ञान आहे. शेतकऱ्यांना आराम मिळावा आणि शेतकऱ्यांनी आरामदायक चांगल्यात चांगली शेती करावी, ह्याच्यावर विचार कुठल्याच कंपनीने केला नाही. ही विचार करणारी कंपनी पहिली कुबोटा आहे की शेतकरी जर आरामदायक राहिला, कारण की एकमेव ट्रॅक्टर असा आहे की त्याला जे तुम्हाला कुठलंही, त्याला ऑफ रोडिंग आहे, त्याला काय रस्ते चांगले नाहीत, ओढ्या नाल्यातनं कुठल्याही कच्च्या रस्त्यातनं, त्याच्यामुळं तुम्हाला दचके आजके बसणार आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी होणार आहेत. मग त्याच्यात आरामदायक कसं राहू याकरता हे कुबोटा कंपनीने केलेलं आहे. तर आज तुम्हाला सर्वांना सांगण्यास आनंद आहे की शेळके ॲग्रो इंडस्ट्रीजने 3,500 पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स विकलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही हार्वेस्टर, काय आता सध्या आपण पिकं लावतोय, वेळेत काढतोय, पण नेमकं बघा तुम्ही पिकं काढताना सोयाबीनचे प्रमाण जास्त आहे आणि ज्यावेळेस सोयाबीन काढणीला येतं त्यावेळेस बरोबर परतीचा पाऊस येतो आणि तुम्ही सोयाबीन पीक हातात असून तुम्हाला काढता येत नाही. हार्वेस्टर सध्या बाजारात होते, ते व्हील टाईप होते. तर चेन टाईप हार्वेस्टर आपल्या कुबोटाने इन्व्हेन्शन केले की ज्याचं वजन निम्म आहे. म्हणजे आता जे बाजारात हार्वेस्टर आहे ते 6.5 टन वजन असतं, व्हील टाईपचे मोठे, 90 HP इंजिन आहे. कुबोटाचं जे आहे ते तुम्हाला 60 HP इंजिन आहे आणि त्याचं फक्त वजन 3200 किलो आहे. आणि महत्वाचं त्याला ट्रॅक आहे. ट्रॅक असल्यामुळे तो कुठेही अडकत नाही, फसत नाही, तुम्हाला त्याच्यावर इझिली. म्हणून आज
कंपनीला त्याच्यात राजमाने सरांचं खूप सहकार्य लाभलं, कारण की आम्ही बरीच वर्ष पण आपल्या भागात तो भात शेतीमध्ये चालतो. पण जशी शेतकऱ्यांची डिमांड, सातारा जिल्हा कसा आहे आपला, आधुनिक तंत्रज्ञान लवकर ऍक्सेप्ट करणारा आपले शेतकरी सुद्धा, म्हणजे कुठल्याही नवीन बियाणे येऊ द्या, नवीन ड्रीप तंत्रज्ञान येऊ द्या किंवा नवीन टेक्नॉलॉजी येऊ द्या, सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम आपल्या इथं त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं, शेतकरी ऍक्सेप्ट करतो. तर तसा हा हार्वेस्टर आम्ही 22 हार्वेस्टर आजपर्यंत आपण विकलेले आणि हे सगळे चांगल्या पद्धतीनं चालू आहे. त्याच्यामध्ये गहू काढणी होते, तुमचं सोयाबीन होतं, भात होतं, अशा पद्धतीचे हे हार्वेस्टर आहे. आपण खटाव तालुक्यात पण दिलेत, आता फलटण तालुक्यात पण आता या वर्षी आपले 2 हार्वेस्टर येत आहेत. तर ही गरज आहे. आता तुम्ही बघितलं असेल की हा पाऊस भरपूर झाला, पावसामध्ये तर लाईट वेट ट्रॅक्टरचं काय महत्व आहे ते आता शेतकऱ्यांना बऱ्याचशा कळालं, कारण की जे कुबोटा आपल्या छोट्या ट्रॅक्टरनं पेरणी केली, कारण की वापशाच्या रानात सुद्धा बाकीचे ट्रॅक्टर सगळे फसत होते. आता तुम्ही बघितलं असेल ऊसाची सरी टाकताना मोठ्या ट्रॅक्टरनं बऱ्याचशा अडचणी आल्या, पाऊस पडल्यानंतर तुमचं थांबावं लागलं. पण ते जर छोटे ट्रॅक्टर होते तर तुम्ही 4 ते 5 दिवसात काम सुरू करून सरी टाकून लोकांनी ऊसाच्या लागणी पण केलं. तर अशा पद्धतीचे ट्रॅक्टर आहे. तर साई ॲग्रो मशिनरी, मग आम्ही आपल्याकडे पूर्ण जिल्हा असल्यामुळे कंपनीनं आपल्याला इथं नवीन डीलरशिपचा हा कोड दिलेला आहे आणि हे शेळके ॲग्रो इंडस्ट्रीज हेच साई ॲग्रो मशिनरी म्हणून नवीन कंपनी आपली उदयास आली. एप्रिल महिन्यापासूनच आपण याचा नवीन कोड झाला. याच्या अंडर आपले फलटण, खंडाळा, खटाव आणि माण हे 4 तालुक्यात आम्ही साई ॲग्रो मशिनरीद्वारा तुम्हाला सर्व्हिस देणार आहे. सगळे तेच आहे. तर हा नाव हे जे आहे तुम्ही शेळके ॲग्रो इंडस्ट्रीजच साई आहे, तोच साई नाव घेऊन आपण ही सुरुवात केलेली आहे. तर या पद्धतीचा आजचा हा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला आज जास्त प्रतीक्षा न करता आपण हा 4201 ट्रॅक्टर तुम्हाला लॉन्चिंग करूया आणि त्याचं लॉन्चिंग झाल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर पाहायला पण मिळेल. आज आमच्याकडे बुकिंग पण करणार आहेत, लोकांची बरीचशी प्रतीक्षा आहे. तर हा शुभारंभ आपण माननीय सचिन राजमाने सर आणि शुभम सर यांच्या शुभ हस्ते आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत करणार आहे. तर सर्वांना मी इथे निमंत्रित करतो की त्यांनी यावं. नमस्ते, मी मंगेश फडतरे, गाव सासवड जंजने, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी ऑलरेडी 1-1.5 वर्षापूर्वी 85 HP चा कुबोटा ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि त्याची खासियत म्हणजे त्याचा मला आलेला अनुभव सगळ्यात महत्त्वाचं की सलग, म्हणजे आपण जे म्हणतो ना एका दिवसामध्ये 24 तास असतात, तर असं सलग 3 दिवस म्हणजे 72 तासामध्ये मी 2 ड्रायव्हर ठेवून कंटिन्यू ट्रॅक्टर न बंद करता 48 तास ट्रॅक्टर चालवलेला आहे कंटिन्यू. तर दोन्ही ड्रायव्हरांचं असं म्हणणं होतं, पण ड्रायव्हर म्हणजे असं काही स्पेसिफिक ड्रायव्हर नव्हता. तो ड्रायव्हर असा होता की म्हणजे आपल्या घरचीच कामं घरगुती वापरणार. त्या दोघं ड्रायव्हरने कमीत कमी 5 ते 6 तास उतरले नाहीत एकदा चालू केल्यानंतर. एवढं सस्पेन्शन चांगलं आहे. त्याचबरोबर चालवण्यासाठी ड्रायव्हर किंवा जे आपण म्हणतो आपल्या घरातलाच माणूस कोणी चालवत असं त्यांच्यासाठी खूप चांगला ट्रॅक्टर आहे. आणि आता जो नवीन लॉन्च होतोय तो 42 HP मध्ये, तर अजून शेतीचे कामं, आमची शेती बरीच आहे, तर त्यासाठी आम्ही विचार करतोय की पुढे पण अजून एक नवीन ट्रॅक्टर घेण्याचा. तर चालवण्यासाठी खूप छान ट्रॅक्टर आहे, तो आलेला अनुभव आहे. नमस्कार शेतकरी बांधवांना, मी संजय बाबासो बनकर निंबळक, तालुका फलटण. मी 2011 साली कुबोटा 2420 हा कुबोटा मी न पाहता ट्रॅक्टर घेतलेला ट्रॅक्टर आहे. कारण ट्रॅक्टर लॉन्च व्हायच्या अगोदरच त्याची मला माहिती मिळाली होती आणि मी शेळके साहेबांना बोललो की मला आपल्याकडे कुबोटा येणार आहे का. तर शेळके साहेब म्हणले आपल्याकडे कुबोटा येणार आहे, आपण डीलरशिप घेतलेली आहे. तर पहिला ट्रॅक्टर मी सातारा जिल्ह्यामध्ये घेतला होता आणि त्याचा इतका परफॉर्मन्स भारी की त्याच्यानंतर 7 वर्षांनी मी दुसरा 3408 घेतलेला आहे आणि तो आता माझ्याकडे आहे. तर कुबोटाविषयी काही तक्रार नाही, लोक काही सांगतात. सर्व्हिसच्या बाबतीत विचारलं तर सर्व्हिस कुबोटाची 1 नंबर आहे. सर्व्हिस, स्पेअर पार्ट वगैरे सगळे उपलब्ध आहे. त्याच्यामुळं कुबोटाला मान्यता द्यावी एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो.